चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि आपली इंजिनिअरिंग या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत खूप खूप स्वागत आहे. बघा, व्हिडिओ घेण्यामागचं कारण जे तुम्ही थंबनेलला बघितलं असेल, ज्या फेक न्यूज एक्झाम बद्दल ज्या चालू आहेत ना, है ना, त्याच्याविषयी थोडं बोलायचं होतं. मला ह्या गोष्टीत बिलकुल बोलायचं नाहीये की त्या न्यूज फेक होत्या, ही तुम्हाला अपडेट द्यायचं असं कारण नाही. तुम्ही खूप स्मार्ट आहात, है ना. तुम्हाला बरोबर कळून जातं काय फेक आहे आणि काय करेक्ट आहे. पण मेन उद्देश जो आहे ना बाळांनो, हा जो एक माइंड गेम खेळला जातो ना विद्यार्थ्यांबरोबर, जिथून कुठेतरी ना सिलेक्शन मध्ये खूप इम्पॅक्ट होतो. जसं बघा, एक्झाम्पल देतो. सपोज मी एक फेक फॉर्मॅट बनवला आणि तो फेक फॉर्मॅट मी व्हायरल करून टाकला. ऑब्व्हियसली त्यामध्ये महाट्रान्सफरचं वरती खूप चांगलं नोटिफिकेशन लिहिलेलं असतं आणि एक डेट देऊन जातात. माइंड रिडिंग केली जाते, है ना. आता ते कोण करतं, काय करतं सांगायला नको, आहे ना. कारण बघा, हे तेच लोक करणार ज्यांना मार्केट डिस्टर्ब करायचंय, ज्यांना स्टडी डिस्टर्ब करायची. म्हणून माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी, डिस्टर्ब होऊ नका. कारण एकदा तुम्ही डिस्टर्ब झाले ना, विषय संपला. जसं सपोज मी आज एखादं नोटिफिकेशन बनवून टाकलं की 15 दिवसांनी एक्झाम आहे. आता वाचणारा तो वाचणार, नंतर त्याला फेकही कळणार, पण तुम्ही त्या वेळेकरता तो डिस्टर्ब होतात ना, तुमच्या स्टडीवर इम्पॅक्ट होतो. हे मी विद्यार्थी म्हणून फेस केलंय, म्हणून तुम्हाला तुमच्या समोर घेऊन आलोय. तर बघा, जेव्हाही असं फेक न्यूजचं नोटिफिकेशन, जसं आता टेलिग्रामवर चालू इकडे तिकडे, माझ्या याच्यावर ना व्हाईट स्क्रीनचा थोडा प्रॉब्लेम आहे, पण मी टाकलं होतं. असं काहीतरी तुम्हाला दिसणार, हे थोडंसं क्लिअर नाही दिसणार, पण मला ते दाखवायचं नाहीये. हे ऑलरेडी तुम्ही सगळ्यांनी इकडे तिकडे बघितलंय, है ना. मेन उद्देश जो आहे ना बाळांनो, डिस्टर्ब व्हायचं नाहीये काही दिसलं तरी. जरी फेक न्यूज मार्केटला आपल्याला वाटतं की कारण त्यांनाही माहिती की ही न्यूज कुठेतरी फेक आहे, हे मुलं कधीतरी व्हेरीफाय करून घेणार. पण त्या पिरियडमध्ये आपल्या एक्झामवर जो इम्पॅक्ट होता ना, की आपण खूप डिटेलमध्ये स्टडी करत असतो, सडनली मोबाईलवर पॉपअप येतो, अरे एक्झाम आली. माणूस सगळं बाजूला ठेवतो, त्याच्यामध्ये घुसून आपले 4-5 तास वेस्ट घालतो. ते होऊ नये, ते होऊ नये म्हणून ना बाळांनो, हा व्हिडिओ घेऊन आलोय, है ना. कधीही केव्हाही मार्केटला अशा प्रकारच्या काहीही फेक न्यूज दिसल्या ना, सर्वात अगोदर जी गोष्ट करायची ना, एक लिंक आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायची. ती लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये, ती लिंक आहे बाळांनो महाट्रान्सफरच्या ऑफिशियल साईटच्या करिअरची. कारण जेव्हाही काही अपडेट येतं ना, ते अपडेट सगळ्यात अगोदर बॉस लोकच अपडेट करतात आणि बॉस लोक आपले महाट्रान्सफरवाले आहे ना, जे ऑफिशियल मॅनेजमेंट, ते आपले बॉस आहेत. तर जेव्हाही फेक न्यूज बघायची ना, कोणालाच फोन करायची गरज नाही, कोणालाच कॉल करून विचारायची गरज नाही, बाबा न्यूज खरी आहे खोटी काहीच नाही. सरळ सरळ महाट्रान्सफरच्या साईटवर चाललं जायचं. महाट्रान्सफरच्या साईटमध्ये माझे मी ओपन करून ठेवली आहे, तुम्हाला दिसत असेल खूप चांगलं, है ना. दाखवून देतो बघा, ही महाट्रान्सफरची ऑफिशियल साईट आहे. तुम्ही जर गेले ना, तिथे हे माझं महाट्रान्सफरचं ऍक्टिव्ह डॅशबोर्ड आहे. इथं जर नीट बघितलं तर बाळांनो, इथं बघा असे ना क्विक लिंक म्हणून ऑप्शन आहे. याच्यामध्ये एक ऑप्शन आहे करिअर अँड जॉब ओपनिंग. कोणतं? याच्या करिअर आणि जॉब ओपनिंग तुम्हाला दिसत असेल. याच्यामध्ये गेल्यानंतर ना बघा, डेली न्यूज सगळे इथं अपडेट होतात. आता थोडं दिसत असेल, नसत दिसेल, फाईन बाळांनो. मला ना हे दाखवून माझा उद्देश नाही. ही लिंक मी तुम्हाला कुठेतरी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल, है ना. कधी ही लिंक सेव्ह करून ठेवा, डायरेक्ट करिअर मध्ये जायचं. आणि इथं बघा, लास्ट अपडेट कधी झाला बघा. जसं बघा, आता ह्या ज्या न्यूज टाकली होती ना बघा, 30/8/2024, है ना. ही फेक न्यूज बद्दल त्या लोकांनी अलर्ट सांगितलं होतं की मार्केटला जितकं पण फेक चालू आहे ते अजिबात खरं नाहीये, कोणावर विश्वास ठेवू नका. मराठीत गावरान भाषेत सांगायचं झालं तर जेव्हाही अशा न्यूज मार्केटला येणार ना, ही लिंक आपल्या मोबाईलमध्ये ना सेव्ह करून ठेवायची. लिंकवर जायचं, आपलं होम घ्यायचं की मला काही अपडेटेड नोटिफिकेशन दिसतंय का. दिसत असेल तरच बाळांनो तू एक्झामला काहीतरी एक्झाम बद्दल आलंय. जर दिसत नसेल तर बिलकुल डोक्याला ताण घ्यायचा नाही, आपली स्टडी डिस्टर्ब होऊ द्यायची नाही. आता हे सांगण्यामागचं मेन कारण असं आहे ना, तुम्ही स्टडी करत आहात, डिटेलमध्ये बघता, सडनली एक पॉपअप येतो की अरे एक्झाम डेट आहे. आपण मित्रमैत्रिणींना फोन करण्यात ना जवळजवळ आपले 2 ते 4 तास किंवा पूर्ण दिवस ना त्या न्यूज मध्ये चालतो. कोण बोलतं खरं आहे, कोण बोलतं खोटे, काहीच गरज नाही ना. मी दररोज बोलतो, आपण खूप स्मार्ट आहोत. आपण इंजिनियर उगत झालेलो नाही, आपण इंजिनियर कसं झालो आपल्यालाच माहिती आहे. तर सरळ ती मी लिंक देणार आहे, स्टोअर करून ठेवायची खाली. जशी लिंक बघितली तर त्या लिंकवर क्लिक करून अपडेट चेक करायचं. दॅट्स इट. असेल काही तर खूप चांगलं, नसेल काही तर विसरून जायचं. कोणाला मला मेसेज करायची गरज नाही, कारण मीही महाट्रान्सफरचा ओनर नाही, बरोबर. आम्ही पण तिकडेच बघून तुमच्या समोर येतो, दुसरं काय करतो आम्ही, राईट आहे. तर काही वेगळं करत नाही, इकडे तिकडे बघायची बिलकुल गरज नाही, राईट आहे. आणि दुसरा एक महत्वाचा अपडेट, तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी टाइम टेबल म्हणजे एक्झाम विषयी बोललो होतो की स्टडी मध्ये तुम्ही फोकस कसा ठेवावा. एक नवीन पॅटर्न आहे ना, तुमचीच रिक्वायरमेंट होती कुठेतरी सर, फक्त सब्जेक्ट विषयी वरवर बोलून चालणार नाही ना, कुठेतरी सब्जेक्ट डिटेलमध्ये पण सांगा. तर बाळांनो, आपण एक नवीन सिरीज सुरू करतोय, आहे ना. प्रत्येक सब्जेक्टची डिकोडिंग कळतं का. डिकोडिंग म्हणजे सब्जेक्ट मध्ये काय काय वाचलं पाहिजे, त्या सब्जेक्टमध्ये कोणकोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल मी मशीन घेतलं,
तर मशीनचे एक तुम्हाला कम्प्लीट 10 ते 15 मिनिटाचा व्हिडिओ भेटेल, ज्याच्यामध्ये मशीन मधले कोणकोणते टॉपिक एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे ना त्याचे आपण डिटेल अनालिसिस करणार आहोत. मी आतमध्ये घुसणार नाही, पण वरून तुम्हाला कमीत कमी सांगून देईल की कोणकोणते पॉईंटवर तुम्ही फोकस दिला पाहिजे. राईट, याने होणार काय ना, जर मी मशीन सुरू केलं तर संपायला सपोज ऑनलाईन सपोज घेतलं एक्झाम्पल 15-20 दिवस जाणार, पण एका 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्हाला एवढी तर आयडिया लागून जाणार की मशीन मध्ये मी काय काय वाचायला हवं. राईट आहे, तसंच प्रत्येक सब्जेक्टचा आपण सुरू करणार आहोत. जसं जसं तुमचा रिस्पॉन्स आहे ना त्या रिस्पॉन्सनुसार आपण हळूहळू हळूहळू त्या जसं तुम्ही सब्जेक्ट मला कमेंटमध्ये सांगत जाशाल त्या सब्जेक्टची आपण कुठेतरी डिकोडिंग घेत राहू, जेणेकरून तुम्हालाही काही त्रास होणार नाही आणि तुम्हालाही त्या गोष्टी म्हणजे एक्झामला मिस होणार नाही. अरे मी मशीन केलं हे राहून गेलं, किंवा मी कम्युनिकेशन केलं हे राहून गेलं, किंवा मी नेटवर्क केलं राहून गेलं, असं व्हायला नको. एक नवीन सिरीज हा एक अपडेट द्यायचा होता, हे तर मला माहिती आहे, भरपूर जणांना माहिती आहे, पण ती जी मी लिंक देणार आहे त्या लिंकवर नक्की नक्की म्हणजे नक्की फोकस ठेवा. राईट बाळांनो, ते 2-3 अपडेट होते मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते. आणि प्लस खूप मुलांनी परत मेसेज केले सर कोर्सची लिंक द्या वगैरे वगैरे. तर मी जो टेक्निकल कोर्स अनाऊन्स केलाय त्यासाठी तुम्हाला सिम्पली आपली इंजिनिअरिंग हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं प्ले स्टोरवरून. प्ले स्टोरला ऍप्लिकेशन भेटलं नाही तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिली, ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. तिथे स्टोर मध्ये जाऊन महाट्रान्सकोचा कोर्स तुम्ही बघू शकता. बाय करायची घाई बिलकुल करायची नाही, मी डेमो लेक्चर सुद्धा दिले, बघून घ्या. समजलं तर खूप चांगलं, नाही तर जिथूनही स्टडी करायचा करा, पण बाळांनो सिलेक्शन हालू देऊ नका. राईट आहे, हा होता शॉर्ट अपडेट. कसं डेली तुमच्या समोर यायला, तुम्हाला मोटिवेट करायला, एक्झाम पर्यंत तरी मी प्रयत्न करत राहील है ना. त्याच्यामुळे स्टडी करत राहा, फोकस करत राहा, फेक न्यूजच्या नादी लागू नका. तुमच्यापैकीच कोणीतरी असतं बाळांनो ज्या फेक न्यूजला व्हायरल करतं. खरंच सांगतोय, ज्याला स्टडी करायची नसते ना, मला कोणाला ब्लेम करायचं नाहीये, पण बाहेरच्या आउटसायडर माणसाला काय घेणं नाहीये न्यूज फेक करणं. आपल्यापैकीच कोणतरी असतं जे मार्केट नेहमी डिस्टर्ब करायचा प्रयत्न करतं. आता ते तर शक्य, कारण ह्या पूर्ण सोशल नेटवर्कमध्ये पॉसिबल नाही त्या, कारण सोर्स पकडणं पॉसिबल नाही कुठून ती न्यूज आली, आणि त्याच्यावर कोणी इंटरेस्टेड पण नाही कारण ते फेक आहे. त्याच्यामुळे ना मार्केटच्या नादी लागू नका, आयसोलेटेड राहा. एक्झाम आली ना तर ऍडमिट कार्ड येणार, किती वेळ सांगू मी, ऍडमिट कार्डचा तुम्हाला नोटिफिकेशन मेसेज, प्रॉपर टेक्स्ट मेसेज येणार की ऍडमिट कार्ड अवेलेबल आहे म्हणून तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर. त्याच्यामुळे हे टेलिग्राम, हे तुमचं व्हॉट्सअप, याच्यावर जेही मेसेज आहे इग्नोर मारा. जोपर्यंत महाट्रान्सकोकडून ऑफिशियल मेसेज येत नाही किंवा ऑफिशियल साईटवर जोपर्यंत अपडेट होत नाही तोपर्यंत कोणतीच गोष्ट खरी खोटी नाहीये. राईट आहे, चला बाळांनो हेच थोडंसं सांगायचं होतं. आय होप थोडी क्लॅरिटी आली असेल. माइंड फोकस ठेवा, अभ्यास करत राहा. सिलेक्शन काढायचं असेल तर मार्केटच्या नादी लागू नका. हे मार्केट आज पण आहे, उद्या पण आहे, मार्केट नेहमी राहणार आहे. आपल्याला या मार्केटमधून बाहेर पडून किती पटकन आपल्या डेस्टिनी पकडता येते ना, ते जास्त महत्वाचं आहे. चालतं बाळांनो, हा एक स्मॉल कनेक्ट होता. काही डाऊट्स असतील, आणखी फर्दर क्वेश्चन असतील, तुम्हाला मला एक्झाम बद्दल आणखी काही मदत करू, तुम्हाला वाटत असेल की मी करू शकतो, तर नक्की मी प्रयत्न करेल. कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा. फक्त ना बाळांनो डिस्टर्ब होऊ नका, बस हा अल्टिमेट मोठा होता या व्हिडिओचा. चला बाळांनो काळजी घ्या. परत नेक्स्ट व्हिडिओला सब्जेक्ट डिकोडिंग या सिरीज मध्ये मी तुम्हाला दररोज भेटत जाईल. जसं की मी सब्जेक्टचे मला नावं सांगणार ना, हळूहळू हळूहळू मी नक्की त्या सब्जेक्टची डिकोडिंग तुमच्याकरता घेऊन येईल. चला बाळांनो काळजी घ्या, अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट, बाय.